या महाराष्ट्राचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे काका छत्रपती शरीफजी यांची समाधी। हा रस्ता, इथली झाडी झुडपं, काटेरी झुडपं, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात आल्यानंतर आपण या सगळ्या मोठ्या महान व्यक्तींचा किती आदर करतो आपला महाराष्ट्र हे लक्षात येईल। पर्यटन विकास महामंडळ यांना आपल्या या महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वास्तूंविषयी किती प्रेम आणि किती आत्मीयता हे लक्षात येतं। हे करोडो रुपये, अब्जावधी रुपये केवळ कागदोपत्रीच खर्च होतात, परंतु आमच्या महाराजांनी निर्माण केलेलं गड किल्ले यांची आजची जी परिस्थिती आहे याच्यावरून हा इतिहास धराशायी होत चालला की काय, आणि त्याला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात येतं। शोकांतिका आहे की राजांचे काका शरीफजी यांची या समाधीस्थळी जाण्यासाठी ही वाट इतकी भयानक असेल असं वाटत नव्हतं। खरंच या महाराष्ट्राने फक्त शिवाजी महाराजांचा वापर आणि त्या छत्रपती भोसले घराण्यांचा वापर केवळ राजकारणासाठी केला, परंतु या छत्रपतींचं, या भोसले घराण्यांचं, या सगळ्या महान व्यक्तींनी, महान राजांनी जो आपला महाराष्ट्र जपला, ज्यांनी किल्ले निर्माण केले, गड निर्माण केले, त्यांची आजची जर दयनीय अवस्था पाहिली तर आपल्या लक्षात येईल आपला महाराष्ट्र या सगळ्या पुराण वस्तूंच्या बाबतीत, ऐतिहासिक वास्तूंच्या बाबतीत किती निराशाजनक आहेत। हे सगळे अधिकारी, हे सगळे मंडळी, पर्यटन क्षेत्रातली सगळी मंडळी, पुरातत्व क्षेत्रातली मंडळी हे केवळ कागदोपत्री रंगवून प्रचंड पैसा खर्च करतात, परंतु त्याचा काही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेला होत नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला या सगळ्या थोर पुरुषांना अभिवादनही करत नाही। फार दुःख होतं, फार दुःखी अंतःकरण होतं, परंतु आपला हा महाराष्ट्र कधीही या राज्यावर प्रेम करू शकणार नाही असं वाटतं। इथले संबंधित अधिकारी याला दोषी आहेत, या जबाबदार आहेत।